जॉईन होऊ शकला. तर हा आजचा सत्र सुरू करूया. तर आम्ही जे प्रत्येक वेळेला करतो तसं हात जोडून धरती मातेशी ही एक मागणी घालूया की आम्हाला आम्हाला संतुलन प्रदान करा म्हणून. आणि या ध्यानामध्ये येणारे जे काही अडथळे असतील ते जाऊ दे. आणि श्रीमाताजी आणि धरती मातेशी आम्ही एक विनंती करूया की आमचं ध्यान आणि हे सत्र छान करून जाऊ दे म्हणून. आतापर्यंतच्या सत्रामध्ये आम्ही ह्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत आणि एकदा थोडक्यात सांगतो. आणि प्रत्येक एपिसारखं आधी एक 5-10 मिनिटं किंवा मॅक्सिमम 15-20 मिनिटं आम्ही थोडं डिस्कस करूया जे आम्हाला नवीन ज्ञान घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात महत्वाचं ते जे ध्यान आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करूया म्हणे. तर आय थिंक आतापर्यंत आम्ही सूक्ष्म शरीराबद्दल बऱ्यापैकी कळले आम्हाला. आणि बऱ्यापैकी आता अंदाज आला असणार काय कुठे कसं आहे आणि त्याचं इफेक्ट आमच्या बॉडीवर. ह्या आणि मागच्या सत्रामध्ये आम्ही हळू चक्रांच्या बद्दल सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं चक्र मूलाधार चक्र त्याच्याबद्दल आम्ही बऱ्यापैकी जाणून घेतलं आणि त्याच्यावर ध्यान पण केला. आणि त्याच्यानंतर हळू आम्ही स्वादिष्टान चक्रावर गेलो. आज जाऊया म्हणे. सॉरी. तर जर आम्ही हातावर बघितलं तर त्याचं रिप्रेझेंटेशन मूलाधार चक्र इकडे दोन्ही हातावर सगळ्यात खाली असते. आणि दुसरं आजचं स्वादिष्टान चक्र आमचा अंगठा आहे. तर अंगठ्यावर जर आम्ही लक्ष ठेवलं तर स्वादिष्टान चक्र बरं वाईट डावीकडे काय चाललंय उजवीकडे काय चाललंय गरम थंड काहीतरी जाणवेल हळूहळू किंवा जाणवायला चालू होईल. त्याच्यावरनं आम्हाला आमच्या स्वादिष्टान चक्राबद्दल किंवा त्याची स्थिती काय आहे ती कळायला सुरू होते. तर जर स्वादिष्टाना चक्राबद्दल आम्ही आणि थोडं डिटेलमध्ये जाणून घेतलं तर एक मिनिट मला लहान करतो. तर ह्या गोष्टी आहेत. सॉरी त्याच्यावर आधी मूलाधार चक्र जे आम्ही मागच्या टिपेला ऑलरेडी बघितलं त्याची जागा जी म्हटल्यासारखं आणि त्याच्यामधले त्याचे गुण म्हणता येईल ते म्हणजे अबोधिता विवेक पावनता आणि मंगलमयता. आणि थोडं दुसऱ्या गोष्टी बघितलं तर स्मृती आमचं जे एक्सक्रिशन होते जे आमच्या बॉडीतनं घाण बाहेर जाते त्याला कंट्रोल करणारे ऑर्गन्स. आणि प्रजननता किंवा पुढचं आमचं जनरेशनच्या बद्दल पण त्याच्यावरनं इफेक्ट होतोय. तर हे सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. ह्या गोष्टी प्लस प्रत्येक चक्रावर झालं प्रत्येक गोष्ट आम्ही जे करतो त्याच्यासाठी सगळ्यात आधी मूलाधार चक्र संतुलनात असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी बेस्ट एक्झाम्पल दिलेला किंवा ह्याचे जे स्वामी आहेत गणपती बाप्पा. तर आम्ही जसं प्रत्येक पूजेमध्ये पण सगळ्यात आधी गणपतीची पूजा करतो आणि मग जी पूजा असते त्या दिवशी त्याच्यामध्ये जातो तसंच चक्रांच्या किंवा ह्या आमच्या सटल सिस्टीमच्या थेअरीमध्ये पण तसंच आहे. आजचं जे डिस्कशन आहे किंवा आजचं जे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ते म्हणजे स्वादिष्टान चक्र. त्याच्याबद्दल आता आणि थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया आम्ही. एकतर हातावर त्याचं जागा जी म्हटली तो आहे अंगठा. आणि पायावर म्हटलं तर हा तिसरा बोट मधला बोट. तर ह्याच्यामध्ये थोडं फरक होते. हातामधली जागा आणि पायामधली जागा किंवा बोटांवरची जागा चक्रांची थोडी वेगळी आहे. एकदम सेम नाही आहे. तर जर स्वादिष्टान चक्र बघितलं तर हातामधला अंगठा आणि पायामध्ये मधला बोट आहे. आणि बॉडीमध्ये बघितलं तर ते दुसरं चक्र आहे. सगळ्यात खाली मूलाधार चक्र त्याच्यानंतर कुंडलिनी माता येते आणि ते झाल्यानंतर स्वादिष्टान चक्र येतं. आमची जी उजवी नाडी आहे ती ऍक्च्युली स्वादिष्टान चक्राकडनं सुरू होते आणि ऑल द वे टू सहस्रारा. ह्याचे पाकळ्या बघितलं तर 6 पाकळ्या आहेत पिवळ्या रंगाचे आणि ते जे दिसते ते असं म्हणता येईल. सगळ्यात महत्वाचं
ह्याचे गुण आणि सगळ्यात मोठा गुण म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा सृजनात्मकता. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जर भरपूर आर्टिस्ट किंवा कला आर्टिस्ट जे क्रिएशन बघतो आणि त्यांच्यामध्ये हे विचार कुठने येतात आणि ते हे कसे करू शकतात, त्याला कारण ह्या चक्राची शुद्धता असू शकते. तर म्यूट करूया, कोण तर नवीन आले. बर, तर हे हा एक मिनिट. ओके, तर जसं हे चक्र शुद्ध होत जाते, आमच्यामधली ती क्रिएटिव्हिटी बाहेर यायला सुरू होते आणि आम्ही भरपूर कलात्मक गोष्टी अगदी सहजपणे करू शकतो. आणि जर अटेन्शन किंवा चित्ताच्या दृष्टीने विचार केला, तर जे आम्हाला स्थिर चित्त पाहिजे असते, त्याला डायरेक्ट कनेक्शन आहे ह्या चक्राशी. जर आमचं चित्र इकडे तिकडे भटकट असलं किंवा आमचे विचार क्लिअर नसले किंवा आम्हाला एका गोष्टीवर जास्त वेळ लक्ष द्यायला येत नाही, त्याचं कारण ह्या चक्र असू शकते आणि ते असंतुलनात असणार. तर जेव्हा ते थंड होते, जेव्हा ते बरोबर आपल्या गतीने काम करते, तेव्हा नक्कीच आमचं चित्त स्थिर होते आणि आम्ही एकाग्रतेने भरपूर कामं करू शकतो. तर चित्त स्थिर होणं आणि एकाग्रता हे दोन्ही महत्वाचे ह्याचे गुण आहेत. शुद्ध विद्या किंवा शुद्ध ज्ञान, तर डायरेक्टली आम्ही सरस्वती देवीशी विचार करू शकतो. तर आम्हाला जर भरपूर ज्ञान, डेफिनेटली पुस्तकी ज्ञान आम्हाला येतेच, पण असंही भरपूर ज्ञान असते जे आम्हाला मिळते विदाऊट पुस्तकांमधनं नाही येत, पण आम्हाला ते जाणवत असते. आणि ते आम्हाला कुठनं येते म्हणजे इकडनं की सरस्वती मातेकडनं किंवा शुद्ध विद्या जी ह्या स्वादिष्टान चक्रामधनं जेव्हा बरोबर संतुलित होते, ती आम्हाला हळूहळू त्याचं ज्ञान यायला सुरू होते. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा किंवा शक्ती. तर असंही बघता येईल की आम्हाला वाटते की आम्ही जे विचार करतो इकडे डोक्यामध्ये, ते विचार करायला जी शक्ती येते ती ऍक्च्युली स्वादिष्टान चक्राकडनं येते. तर जेव्हा असंही म्हणता येईल की जेव्हा आम्ही जास्त विचार करतो तेव्हा स्वादिष्टान चक्राची शक्ती कमी होते. तर ही जी बॉडीतली ती विचार करायची शक्ती किंवा मानसिक मनाने काम करायची शक्ती जी येते आणि त्याच्याबरोबर आमची जी क्रियाशक्ती पण आहे, आम्ही जी ऍक्टिव्हिटी करत असतो, ती पण तिला ड्राईव्ह करणारी जी नॅचरल शक्ती येते, ती ऍक्च्युली स्वादिष्टान चक्राकडनं येते. आणि ह्याचं प्रॉब्लेम असले किंवा हे बघत असलं, तर जसं आम्ही अटेन्शन बद्दल बोललो आणि त्याच्याबद्दल आम्ही आमची एकाग्रता कमी होण्याबद्दल विचार केला, तसंच अधिकतर विचार केल्यावर मी म्हटल्यासारखं ते स्वादिष्टान चक्रातली शक्ती कमी होते आणि त्याला त्रास होऊ शकतोय. ते सिमिलरली ओव्हर प्लॅनिंग, जे आम्ही भरपूर प्लॅनिंग करतो, हे असं करायला पाहिजे, ह्या वेळेला हे व्हायला पाहिजे, ह्या टाइमलाईन प्रमाणे व्हायला पाहिजे, तशा गोष्टी जेव्हा वाढत जातात तेव्हा नक्कीच ह्या चक्रावर प्रॉब्लेम येऊ शकतोय. तर मी जसं म्हटलं मला वाटतं हे काढतो. ओके, असं करू. तर म्हटल्यासारखं ब्रह्मदेव सरस्वती ह्या चक्राचे स्वामी आहेत आणि तर जे एकतर शुद्ध विद्येबद्दल आम्ही कळलं आणि मला वाटतं ह्या स्लाइडमध्ये जे लिहिले ते ऑलमोस्ट सगळं मी बोललं आता, पण आमचं जी उजवी चॅनल आहे उजव्याकडनं, तिकडनं जे शक्ती येते, ती लाईफ फोर्स म्हणून असं इंग्लिशमध्ये म्हटलंय, ते इकडनं येते आणि जे आमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा शुद्ध विद्या येते ती पण इकडनं येते. आता मागच्या सत्रात आम्ही एक मूळ मंत्र शिकलो किंवा ऐकलं. ते हळूहळू त्याचे डिटेल्स आम्ही नंतर देईल तुम्हाला, पण प्रत्येक चक्राला झालं, प्रत्येक नाड्यांना झालं, प्रत्येक इम्बॅलन्सेसला झालं,
एक वेगळे वेगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्र यूज करून आम्ही त्या त्या चक्रांवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि डेफिनेटली त्याचं शुद्धीकरण किंवा अनुभव किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शन आणू शकतो. आणि तसं ह्या स्वादिष्टान चक्राचं आहे. ओम त्वमेव साक्षात, श्री ब्रह्मदेव सरस्वती साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवई नमो नमः. तर तुम्ही बघाल की पहिलं आणि शेवटचं ऑलमोस्ट सेम असते. ओम त्वमेव साक्षात आणि श्री आदिशक्ती श्री निर्मला देवई नमो नमः हे असते. मधला शब्द तेवढं त्या रिलेटेड देवाबद्दल किंवा स्थितीबद्दल किंवा रिक्वायरमेंट बद्दल असतोय. तेवढं मंत्र एकदम सोपे आहेत, तेवढं लक्षात ठेवलं तर होते. पण आता जास्त विचार केला नाही तरी चालेल. आता सध्या व्हिडिओ किंवा ऑडिओ लावून आम्ही ऐकलं तरी त्याचा इफेक्ट येतोय. आता ते चक्र डेफिनेटली कुठे आहे कळलं आम्हाला त्याची जागा. तर त्याच्यावरनं हळू जर विचार केला तर त्याच्या आजूबाजूला असलेले जे ऑर्गन्स आहेत, डेफिनेटली फिजिकल साईडमध्ये त्या ऑर्गन्स, जर हे चक्र चांगलं असलं तर हे ऑर्गन्स चांगले काम करतात किंवा जसं पाहिजे तसं असतं. जसं की लिव्हर, पँक्रियास, स्प्लीन, ओव्हरीज, इंटेस्टाईन आणि आमचं मेटाबॉलिझम किंवा खाल्ल्यावर जे आमचं छान जिरते, तर त्याला रिलेशन ह्याच्यावर आहे. आणि आजकालचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम ते म्हणजे डायबिटीस. त्याचं डायरेक्ट असोसिएशन आहे ह्या चक्राबद्दल. तर जेव्हा ह्या चक्रांनी द्यायची शक्ती हळू कमी होते आणि लिव्हर आणि पँक्रियसवर काम वाढते, त्याच्यातली हीट जेव्हा जास्त होते, तर हा एक मला वाटते आजारी प्रॉब्लेम येऊ शकतो आमच्यामध्ये. बाकीच्या बद्दल जास्त बोलत नाही, पण हा एक कॉमनली नोन डायबिटीस हा प्रॉब्लेम जो आम्ही भरपूर लोकांना आजकाल फेस करावा लागतोय. पण आणि एक थोडं शब्दांमध्ये बाकीचे डिसीजेस बघितलं तर डेफिनेटली डायबिटीस मी म्हटलं, राईट साईड बद्दल ब्लड प्रेशर. तर आणि परत ही उजवी बाजू नॉर्मली गरम होते, तिच्यावर दबाव येतोय आणि तिला थंड करावं लागते, तर ब्लड प्रेशर म्हणता येईल. आणि एक थोड्या गोष्टी जसं रात्रीचं झोप न लागणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, ओव्हर ऍक्टिव्ह भरपूर काय काय करावं लागतंय, किंवा एक लिव्हरचा आणि एक आजार आहे ज्याला फॅटी लिव्हर म्हणतात, तो पण होऊ शकतोय. लेफ्ट साईडचा विचार केला तर थोडं लिथार्जिक लिव्हर किंवा आळशीपणा, डिप्रेशन आणि थोडे एक डिटेल्ड सायकोसोमॅटिक डिसीजेस पण ह्याला रिलेटेड असू शकतात. आणि नक्कीच झोपायचा प्रॉब्लेम पण ह्यानी होऊ शकतो. ह्याला कसं बरं करायचं आणि परत सोपं आहे, जसं आम्ही डिस्कस केल्यासारखं ध्यान. सगळ्यात आधी ध्यान पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठल्याही चक्रांचं काही असू दे, त्याला एक पहिली गोष्ट म्हणजे ध्यान महत्वाचं आहे. आईस ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल आम्ही अजूनही बोललो नाही, पण सॉल्ट वॉटर किंवा मीठ पाण्याबद्दल ऑलरेडी बोललोय. आता एक ह्या शनिवारी प्रॅक्टिकल सेशन पण होणार आहे त्याच्याबद्दल. तो जमलं तर तुम्ही जॉईन व्हा आणि ती तयारी दिल्यासारखं, तर ते एक्सपिरियन्स करू शकेल आम्ही. आणि दुसरं आहे आईस ट्रीटमेंट म्हणून. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक आईस बॅग किंवा थंड पाण्याचं इवन बाटली किंवा त्या आईसला एका पाऊचमध्ये केलेला, ती आम्ही लिव्हरवर ठेवायला पाहिजे. लिव्हरवर ठेवायला पाहिजे आणि डायरेक्ट ठेवू नका, स्किन जळू शकते. तर एका कपड्यावर वगैरे ठेवलं तर त्याचं लगेच ती लिव्हर मधनं हीट ओढून घेते आणि आमची उजवी बाजू शांत होऊ शकते. आणि ह्याचा अपोजिट लेफ्ट साईडचा बघितलं तर कॅन्डल ट्रीटमेंट. आणि परत तर राईटला कधी आम्ही थंड करतो, लेफ्टला गरम करतो. तर तेच आहे मंत्र. आम्ही ऑलरेडी ऐकला, तोच मंत्र आहे. आणि डेफिनेटली एक श्री माताजींचा लेक्चर आहे ती की स्वतःच्या इंट्रोस्पेक्शन बद्दल. तो इंग्लिशमध्ये आहे म्हणून तो आज लावत नाही मी, पण असे भरपूर श्री माताजींचे ह्या स्वादिष्टाना चक्राबद्दल लेक्चर्स आणि हे आहेत, ते डेफिनेटली ऐकून त्याचा उपयोग होऊ शकतोय. आणि आय थिंक मी जास्त बोलत नाही स्वादिष्टानाबद्दल. एवढं महत्वाची गोष्ट आता बोलू शकेल. तर एक थोडंसं पॉज घेतो. तुम्हाला कुणाला काय प्रश्न विचारायचे आणि काय ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय तर सांगा. आणि जर नसलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ध्यान, ते सुरू करूया म्हणे. आय थिंक सगळे शांत आहेत आणि व्हिडिओ एकच मिनिट. नाईस.
चला तर सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी शांत करून ध्यानाच्या स्थितीत किंवा जागेला बसा. शक्यतो नेक्स्ट अर्धा तास कोणाचा त्रास होऊ नये. आणि प्रोसेस सेम आहे. आणि परत कुंडलिनी मातेला हाताने आम्ही चढवायचं आहे. नंतर नाडी बॅलन्सिंग. आज आम्ही मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्राबद्दल थोडं स्पेसिफिक त्यांच्यावर ध्यान करूया. ते झाल्यानंतर श्री माताजींचं एक टॉक, थोडंसं आणि परत ध्यान आणि बंधन घेऊन आजचं सत्र किंवा आजचं ध्यानचं प्रोसेस संपवायचं आहे. तर सगळ्यात आधी सगळे शांतपणे बरोबर बसून घ्या आणि हा व्हिडिओ लावतो. Let us put ourselves into bandhan after raising our kundalini. Raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now I bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. आता हे 3 मंत्र ऐकूया. जमलं तर मनामध्ये म्हटलं तरी बरं होईल. त्याचा उपयोग. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी
माताजी श्री निर्मला देव्यै नमः। त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आता नाडी संतुलन करूया. डावा हात श्री माताजींच्याकडे आणि उजवा हात पृथ्वी मातेवर किंवा पृथ्वी मातेकडे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची डावी नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. श्री माताजी, आम्हा सर्वांच्या डाव्या नाडीतील जे काही नकारात्मकता आहे ती सर्व भूमी तत्वात खेचून घ्या. श्री माताजी, आपणच कृपावंत आमच्या भूतकाळातील जे काही दोष, बाधा, अडथळे जे आम्हाला त्रास देत आहेत ते सर्व जाऊ दे आणि आमची डावी नाडी शुद्ध, संतुलित, स्थिर, शांत होईल. ते झाल्यावर हळू उजवा हात मांडीवर घ्या आणि डावा हात आकाश तत्वाकडे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची उजवी नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमच्या उजव्या नाडीतील जे काही नकारात्मकता आहे ती सर्व आकाश तत्वात खेचून घ्या.
ते झाल्यावर हळू दोन्ही हात मांडीवर आणा आणि श्री माताजींची आम्हाला संतुलन मिळू दे याची रिक्वेस्ट करूया, मागणी करूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलन प्रदान करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलन प्रदान करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलन प्रदान करा. आता मूलाधार चक्रावर हा एक नवीन स्टेप असेल, तर मूलाधार चक्रावर पहिलं ध्यान करूया. आमचा उजवा हात मूलाधार चक्राच्या डाव्या बाजूला ठेवूया. आणि ही विनंती करूया की श्री माताजी आम्हा सर्वांमध्ये अबोधिता स्थापन करा. लक्ष मूलाधार चक्राकडे असू दे, हात कुठे ठेवला तिकडे असू दे, आणि मूलाधार चक्रावर, डाव्या मूलाधार चक्रावर अबोधिता येऊ दे अशी एक मागणी. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या डाव्या मूलाधार चक्रावर अबोधितातच हळू तोच हात मूलाधार चक्रावर मध्ये, डायरेक्टली मध्ये तिकडे घेऊया आणि ही विनंती करूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला विवेकिता प्रदान करा. लक्ष मूलाधार चक्रावर आणि हातावर, डोक्यावर. आता हळू उजवा हात मांडीवर घ्या आणि डावा हात उजव्या मूलाधार चक्राकडे, उजव्या साईडला घ्या आणि हे रिक्वेस्ट करूया की श्री माताजी आम्हा सर्वांना पावनता प्रदान करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पावनता प्रदान करा. हळू दोन्ही हात मांडीवर घ्या आणि श्री माताजींची रिक्वेस्ट करा की आम्हा सर्वांच्या मध्ये गणेश तत्व स्थापन होऊ दे आणि आम्हाला आमचं मूलाधार चक्र संतुलित होऊ दे आणि त्याचं
त्याचे गुण आमच्यामध्ये दिसून येऊ दे. ते झाल्यावर आता दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र. ह्याच्यामध्ये आमचा उजवा हात डाव्या स्वादिष्टानावर घ्या, जे आम्ही रिअलायझेशनच्या वेळेला बघितलेलं तसं, आणि डावा हात श्रीमाताजींच्याकडे. आणि आम्हाला शुद्ध विद्या मिळू दे अशी एक मागणी घालूया. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना शुद्ध विद्या मिळू दे, शुद्ध विद्या द्या. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना शुद्ध विद्या द्या. उजवा हात डायरेक्ट स्वादिष्टाना चक्रावर मध्ये तिकडे घ्या आणि शांत चित्त. सगळ्यात महत्वाचं आहे. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना शांत चित्त द्या. हळू उजवा हात मांडीवर आणि डावा हात उजव्या स्वादिष्टानावर. श्री माताजी, आपणच स्वयं करता आहे आणि भोगता पण. श्री माताजी, आपणच स्वयं करता आणि भोगता आहात. लक्ष स्वादिष्टान चक्रावर ठेवूया. आणि जर ते जमत नसलं तर उजवा हात सुद्धा तुम्ही डायरेक्टली स्वादिष्टाना चक्रावर ठेवू शकता आणि हे मंत्र ऐकूया. दाएं स्वाधिष्ठान के लिए मंत्र. ओम श्री हिमालयाय नमो नमः. ओम श्री चंद्रमसे नमो नमः. ओम श्री कैलाशस्वामिने नमो नमः. ओम श्री निर्मलचित्ताय नमो नमः. ओम श्री चित्तनिरोधाय नमो नमः. ओम श्री चित्तेश्वर्यै नमो नमः. ओम श्री चित्शक्त्यै नमो नमः. ओम श्री हजरत अली फातिमा बी देव्यै नमो नमः. ओम श्री सर्वतापहारिण्यै नमो नमः. ओम श्री संजीवनी स्वामिन्यै नमो नमः. साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो
तर हळू उजवा हात मानेच्या मागे घेऊया आणि थोडी मान वळवायला येईल. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. श्री माताजी, आम्ही निर्दोष आहे. श्री माताजी, आम्ही सर्व निर्दोष आहे. श्री माताजी, आम्ही सर्व निर्दोष आहे. श्री माताजी, आम्ही सर्व निर्दोष आहे. हात हळू डोक्यावर. आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट, आम्ही सर्वांना क्षमा करूया, स्वतःला पण. सगळे विचार जातील, मन शांत होते आणि कुंडलिनी वर चढते. त्याचा उपयोग आम्हाला लगेच जाणवतोय. आम्हाला परम चैतन्याची अनुभूती होणार. श्री माताजी, आम्ही सर्वांना मनापासून क्षमा करतो, स्वतःला पण क्षमा करतो. श्री माताजी, आम्ही सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. श्री माताजी, आम्ही सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. मनापासून सगळ्यांना क्षमा करूया आणि श्री माताजींच्याकडनं आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होऊ दे आणि मिळू दे आणि तो दृढ होऊ दे, अशी एक रिक्वेस्ट करूया. हात टाळू भागावर आणि तिकडची त्वचा हळू 7 वेळा फिरवायची आहे किंवा हलवायची आहे. आणि ही एक मागणी 7 वेळा घालूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचा आत्मसाक्षात्कार दृढ करा आणि आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होते. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचा आत्मसाक्षात्कार दृढ करा आणि आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होते. ते करून हळू थोडा हात वर घेऊन बघा, डोक्यातनं काय येते का, किंवा इव्हन थोडं आजूबाजूला बघितलं तरी चालेल. थंड गरम किंवा काय पण दोन्ही हाताने ट्राय करू शकता. येऊ दे न येऊ दे, मन तरी छान शांत झालेलं असते आणि विचार सगळे गेलेले असतात. तर दोन्ही हात मांडीवर घेऊया हळू. आणि श्री माताजीची अमृतवाणी ऐकूया. खान पान के बारे में बताया है और लास्ट में हम सारी खान पान की लिस्ट देखने वाले हैं. ते तुम्ही जरा सांगा. पण एक म्हणजे मला इतके जे वाटलं ते लिव्हर फार आहे. तर लिव्हर कसं नीट करायचं, ते लिव्हरसाठी काय करायला पाहिजे ते थोडक्यात मी सांगते. कळत लोकांना म्हणजे
राईट नाभी चक्रावर जर पकड आली तर लिव्हर बाय युअर लिव्हर, हे आपल्या उजव्या बाजूला ज्याला आपण यकृत म्हणतो ते खराब होण्याचं कारण म्हणजे लहानपणी मुलांना खायला देताना आपण अशा वस्तू देतो ज्या पाचक होत नाहीत लिव्हरला, आणि त्या म्हणजे तूप, तेल किंवा दूध ज्याच्यामध्ये फार साय वगैरे असते त्याची लहान मुलाला देऊ नये. 12 वर्षाचे होईस्तवर तरी मुलांना ह्या गोष्टी अगदी वर्ज्य ठेवा. साय काढून दूध द्यावं, साईचं दूध देऊ नये. श्रीखंड वगैरे अशा फार त्याच्यामध्ये फार साय असेल किंवा त्याच्यामध्ये फार तूप असेल, असे तेलाचे तळलेले पदार्थ वगैरे आपल्या इकडे फार पद्धत आहे, हे पदार्थ लहान मुलांना देऊ नये. आणि त्याला अँटीडोट म्हणजे चणे हे फार चांगलं. प्रोटीन, कोणतंही प्रोटीन असलं ते लिव्हरला चांगलं. पण मासळी वगैरे हे जे पदार्थ असतात हे फार गरम करतात लिव्हरला, तेव्हा ते पोषक नसतात. तेव्हा प्रोटीनमध्ये त्यात सुद्धा आता जसं तुरीची डाळ आहे फार वाईट, मुगाची डाळ चांगली असते. लहान मुलांना मुगाची डाळ घातली. तुरी डाळीचं वरण जर करायचं असलं तर त्यात आमसूल घातलंच पाहिजे. आमसुलाशिवाय तुरीची डाळ घ्यायची नाही. तर ह्याने 2 तऱ्हेचे प्रकार होतात. म्हणजे ह्याला एक गरम पित्त म्हणतात किंवा एक थंड पित्त, असे 2 तऱ्हेचे प्रकार असतात. समजा जर गरम पित्त झालं तर काय प्रकार होतात? माणसाला उलट्या होतात, पित्तवर येतं नेहमी, अंग कृश होत जातं, अंगाला अन्न लागत नाही, भूक लागत नाही, चक्कर येते सकाळी, आणखीन सारखं डोकं भणभण होत राहतं. हे लक्षण आहे गरम पित्ताचं. तर गरम पित्ताला इलाज काय? गरमीला गरमी मारते म्हणतात, तेव्हा उन्हाळ्यात असा इलाज होऊ नाही शकत, पण हिवाळ्यात फार चांगला इलाज होतो. म्हणजे सुंठ आणि साखर सकाळी लगेच कुटून, त्याच वेळेला नुसत्याची सुंठ थोडी ठेचून घ्यायची, इतकी की आपण दाताने खाऊ शकू, ती साखरेत घालून ती घ्यायची. साखर हे लिव्हरचं अन्न आहे. पण नुसती साखर, तळलेल्या वस्तू साखर किंवा मिठाई साखर नाही, ही साखर सुद्धा शुगर केनची साखर जी असते, स्वच्छ केलेली वस्त्रगाळ, त्याहीपेक्षा खडी साखर बनते. पण उष्णतेमध्ये जेव्हा उष्णता असते तेव्हा लिव्हरला फार चांगलं म्हणजे आमसूल आहे. आमसूल आणि लिंबू हे फार चांगलं. आणि त्या आमसुलामध्ये आमसूल भिजवून ठेवायचं, त्याच्यामध्ये साखर घालायची आणि मग ते घेत राहायचं सारखं. फार त्याचं चांगलं होतं. पण त्याला फोडणी टाकायची नाही. पण आमसुलाच्या पाण्याला फोडणी नाही टाकायची. कोकम ज्याला आपण म्हणतो, कोकम, आमसूल किंवा कोकम, कोकम सरबत तर घरीच करा. सरबत म्हणजे घरी, कोकम सरबत जे आपण घरी करतो ते, पण जे बाजारात कोकम, मृत कोकम वगैरे ते नको. बरं, म्हणजे आपल्याला सगळं मिळतं तर कशाला घ्यायचं बाजारात. बरं, दुसरं असं की ह्याची अतिशयता झाली म्हणजे कावीळ होते. आता कावेरीचा अगदी साधा इलाज मी सांगते, अगदी साधा 2 पैशाचा हिशोब. मुळ्याची पानं घ्यायची. मुळा आपला साधा खात होतो, म्हणजे जे बहुतेक आपण माणसं खातच नाही म्हणा, खाल्ला पाहिजे. जे चांगलं ते जनावराला घालतात. मुळा अगदी सर्रास खाल्ला पाहिजे. जर गॅस होत असला तर नाही. ज्या माणसाला गॅस होत नाही त्याने खूप मुळा खाल्ला पाहिजे. एकाला एक तोड असते. ज्याला गॅस होतो त्याला पित्त होणार नाही, ज्याला पित्त होईल त्याला गॅस होईल, म्हणजे बॅलन्सिंग आहे सगळं काय. तर त्यांनी मुळा खायचा. पण मुळ्याची जी पानं असतात अगदी कोवळी पानं, ती उकळून घ्यायची. उकळून घ्यायची. त्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये खडी साखर घालायची आणि कोणतंही दुसरं पाणी प्यायचं नाही, तेच प्यायचं. त्याचं सूप करून घ्यायचं, तेच प्यायचं, दुसरं काही नाही. त्याच्यात फक्त खडी साखर, मीठ नको. ते पाणी घ्यायचं. 2 पैशाचं औषध आहे. 3 दिवस घ्या. दुसरं एक सहयोगी करू शकतात ते औषध, म्हणजे व्हायब्रेट करून घ्यायचं. अर्थात पाहिजे व्हायब्रेशन. म्हणजे जय श्री माता जी. अब ये
तर ते मराठीमधलं होतं जिकडे श्रीमाताजींनी स्वतःनी सांगितले की कुठलं डाएट किंवा कुठल्याही गोष्टी आमच्या लिव्हरला मदत होतात आणि तिकडनं नक्कीच स्वादिष्टान चक्राला कसं त्याचं रिलेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही थोडं ऐकलं. आता हे हिंदीमध्ये आहे पण स्वादिष्टान चक्राचे स्पेसिफिक काय म्हणून दावा. अब ये हुई बात आपके लेफ्ट साइड. अब राइट साइड की बात मैंने थोड़ी सी आपसे बताई कि जब आदमी अतिकर्मी होता है तो उसे क्या क्या तकलीफ होती है. राइट साइड में भी आप देखिए कि मनुष्य अब राइट स्वादिष्टान पकड़ता है. राइट स्वादिष्टान उसका पकड़ता है जो कि म्यूजिशियंस हैं, जो कि आर्टिस्ट हैं. अब वो लगे आपके पीछे में. पहले तो उन्होंने कुछ बनाना सीखा, उसका जब कुछ नहीं मिला तो लाइनें बनानी शुरू कर दी, फिर कुछ नहीं तो उसके ऊपर में रंग मारना शुरू कर दिया, फिर भी नहीं कुछ जमा तो लंदन में तो ऐसे भी लोग हैं कि जमीन पे सारा रंग फैला देते हैं और उस पर लोड़ते हैं और कहते हैं ये आर्ट हो गया, इतना बड़ा आर्ट है. और लोग पैसा भी देते हैं, उस चीज का पैसा भी देते हैं. किसी भी चीज से कुछ भी पागलपन की चीज करना और हर समय नई चीज करना, ये तो खासकर वेस्ट का आप जानते हैं कि एक बीमारी है कि हर एक चीज में नई चीज करना. अब मुझे एक साहब वहाँ पर एम्बेसडर थे मेक्सिको के, मेरे पड़ोस में बैठे थे, तो मुझसे कहने लगी कि आपको फ्रॉइड से क्या तकलीफ है. मैंने कहा तकलीफ क्या, उसने तो सारी दुनिया का सत्यानाश कर दिया. तो कहने आप यूंग को मानते हैं और यूंग तो ऐसा है जरा ट्रेडिशनल है और ट्रेडिशनल बातें करता है, ये इसने तो कोई नई चीज हमें दी फ्रॉइड जिससे आज सत्यानाश हुआ उनका. मैंने कहा ठीक है, ये टेबल पर हम बैठे हैं, ये तो रोज ही हम खाना खाते हैं, लेकिन टेबल कभी खाया नहीं, नई चीजें खाइए इसे. तो वहाँ ये बीमारी थी, ये नई चीज करनी है, हर रोज कोई नई चीज निकाले और लोग उसमें बड़े खुश होते हैं. और इसी वजह से वहाँ पर फैशन वगैरह चल पड़ते हैं कि आज एक आदमी ने बेवकूफी का कुछ फैशन निकाला, उन्होंने अब बीच में फैशन निकाला कि बाल सब रंगाइए, इधर से काटी, इधर से बीच में तुर्रे बनाए, तो सब ये फैंसी जाते हैं. और सारे लोग यहाँ तक कि ऑफिस में जाते हैं. फिर वो जीन जैसी चीज चल पड़ी तो वही सब लोग पहने लगे. अपने देश में तो हम लोग उनको कॉपी करते हैं, लेकिन वो लोग सोचते हैं इनको परमात्मा मिल जाएगा ये सब करना, वास्तव में ये वैसा सोचते हैं. फिर उन्होंने और कोई चीज बता दी किसी ने. रोज नई नई चीजें निकलती रहती. फैशन का भी ऐसे, आज यहाँ तक का ब्लाउज, फिर यहाँ तक का ब्लाउज, यहाँ तक का ब्लाउज, फिर ब्लाउज ही गायब हो जाता है. इस तरह की बेवकूफी की चीजें वो सिखाते रहते हैं और आप उसमें आ जाते हैं. ये जितने एंटरप्रीनियर्स हैं ये बड़े होशियार होते हैं. इसका फैशन फिर वो किसी के नाम से भी निकाल सकते हैं, जैसे नाम क्या ले इन लोगों का, लेकिन एक किसी का नाम लगा दिया, अब वो नाम साहब बड़ा नाम हो गया, उसमें कुछ हो चाहे नहीं हो वही खूब नाम हो. वहाँ पर ऐसी ऐसी चीजें उन लोगों ने चला रखी है कि मुझे बड़ा आश्चर्य होता है, लोग ऐसे बेवकूफ क्यों बनते हैं. किसी ने कोई नाम चला दिया होगा, फिर उसने बस वो नाम चलाया, एडवर्टाइज कर दिया, ये कर दिया, वो कर दिया. ये सब चीजें राइट साइड है कि हम किसी भी एडवर्टीजमेंट को देखें, अब तो ये पहनेंगे. औरतों का तो बुरा हाल रहता है, पर आदमी भी कुछ कम है, क्योंकि आज तो ये फैशन में नहीं, ये कैसे पहने, तो सब साड़ी आ गई है, फिर दूसरी खरीदो, ये फैशन में आ गई तो अब ये पहनो, वो फिर वो भी बेकार हो जाएंगे. तो फैशन जो चीज है वो बड़ी राइट साइड एक चीज है. उसमें आदमी में एक अहंकार है कि मैं आज ये पहन रहा हूँ, मैं आज वो पहन रहा हूँ. इस तरह के अपना टाइम बर्बाद करने का, अपने सारे जीवन का कोई अर्थ न रखने का एक ये तरीका है. एक तरीका है कि हम अपने जीवन के बारे में कोई भी महत्व नहीं रखते, पूरी समय बेकार चीजों में अपना जीवन बिताते हैं और उससे एक ही होता है कि बीमारियां. अब ये टाइट पैंट शुरू हुई तो सबको बीमारी हो गई पैरों की, तो अब ढीली पैंट शुरू कर दी, इतनी ढीली कि उसके अंदर सब हवा जाती है. लंदन जैसी जगह तो इतनी ठंड है, वहां सब फिर दूसरी आर्थराइटिस शुरू हो गया. और काहे को ये सब करने का भाई, जो सहूलियत की चीज है एक बार पता हो गई उसे पहनिए और करिए, वो नहीं है हर रोज चीज बदलते रहना. क्योंकि उनकी मशीनें चलनी चाहिए, मशीन में नई चीजें आनी चाहिए, इस तरह से मशीन की गुलामी आनी चाहिए. पर मुझे उसमें भी हर्ज नहीं, पर उससे आपकी तंदुरुस्ती खराब जाती है. सबसे बड़ी बात है कि आपकी तंदुरुस्ती से खराब जाती है. तंदुरुस्ती नहीं, आपकी बुद्धि. पूरी समय आप यही देखते रहते हैं कि अरे मैंने तो आज फैशनेबल चीज पहनी नहीं, सब लोग मुझे हंसेंगे. ऐसे आदमी में एक कॉम्प्लेक्स आ जाता है कि मैं कोई स्मार्ट नहीं लग रहा हूँ. फिर आपने कल पूछा था डिप्रेशन आता है, क्योंकि आप बहुत इंप्रेशन मारते हैं सब पे, तो डिप्रेशन आता ही है. और यही बात है
कि आपको इंप्रेशन मारने की क्या जरूरत है, आप जो है अपनी शान में खड़े होइए। आपको क्या जरूरत है कि आप इन लोगों से कपड़े खरीद करके और ये फालतू की ऊपरी चीजों से दूसरों पे शान झाड़े। हिंदुस्तानियों को शोभा नहीं देती। गांधी जी देखिए क्या कपड़े पहनते, दुबले पतले, बिल्कुल हड्डियां थी उनकी, लेकिन वो क्या उनकी शोभा थी। लोग एकदम ऐसे चुप हो जाए जैसे कोई शेर खड़ा हो। हमारे देश की जो विशेषता है वो ये कि बाह्य चीजों में इतना ज्यादा दिमाग नहीं लगता। एक 2 मिनट शांत ध्यान करूया एका. हळू डोळे उघडून आणि एकदा बंधन घेऊया. आणि Let us put ourselves into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. Three. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. तर आजचं हे ध्यान सत्र इकडे थांबवूया म्हणे. आणि कोणाला काय